माहिती तुमच्यासाठी. सरकारी योजना, भरती, शिक्षण, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आजच सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवर, ज्याचे नाव आहे माहिती तुमच्यासाठी. शेतकऱ्यांसाठी एक बातमी आहे की 30 तारखेपर्यंत या 3 प्रक्रिया पूर्ण करा, नाहीतर पीएम किसानचा हप्ता बंद होईल. पंतप्रधान किसान सन्मान निधी पीएम किसान योजनेच्या लाभासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील हप्ता अखंडित सुरू ठेवण्यासाठी दिनांक 30 जून पूर्वी आपली वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती अद्ययावत व पारदर्शक ठेवण्यासाठी वार्षिक ई-केवायसी सक्तीची केली आहे. मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 2,000चा हप्ता रोखला जाऊ शकतो. शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन, आधार प्रमाणीकरण तसेच सेवा केंद्रामार्फत बायोमेट्रिक पडताळणीची सुविधा करून देण्यात आली आहे. ई-केवायसीची पद्धत काय आहे? बायोमेट्रिक CSC सेंटर, तलाठी कार्यालय अथवा बँकेत जाऊन बोटाचे ठसे देऊन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करता येते. फेस ऑथेंटिकेशन स्वतःच्या मोबाईलमध्ये पीएम किसान अथवा उमंग ॲप डाउनलोड करून मोबाईल नंबर व आधार क्रमांक टाकल्यावर OTP येतो. ई-केवायसीवर क्लिक केल्यानंतर त्या ॲपला स्वतःचा चेहरा मोबाईलद्वारे दाखवून घर बसल्याही ई-केवायसी केली जाऊ शकते. ॲग्रिस्टेक नोंदणी अत्यावश्यक. ई-केवायसी बरोबर शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टेक नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. विविध कृषी योजना, अनुदान व डिजिटल सेवा लाभ घेण्यासाठी ही नोंदणी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या शेतकऱ्यांना शासन योजनेचा लाभ घेताना अडचणी येऊ शकतात. लँड सीडिंग अत्यावश्यक. ई-केवायसी ॲग्रिस्टेक बरोबर शेतकऱ्यांना लँड सीडिंग करावे लागते, अन्यथा पीएम किसान योजनेचा लाभ मिळत नाही. यासाठी शेतकऱ्यांना जमिनीचा 7/12 उतारा व आधार कार्ड तलाठी किंवा जवळच्या CSC केंद्रात जमा करून पडताळणी करून घ्यावी लागेल. ई-केवायसीसाठी 30 जूनची मुदत. पीएम किसानचा हा लाभ अखंडित ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी 30 जून पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया न केल्यास लाभार्थींच्या खात्यात पुढील हप्ते जमा होणार नाहीत. हे सर्वांनी लक्षात ठेवावे व ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी. धन्यवाद.